नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टल 2025 मध्ये ही जी सूचना आली 26/12ची ही खूप महत्त्वाची, ही आपण वाचन करूनच पुढचे फॉर्म भरला पाहिजे. पहिली सूचना जी ती नॉन क्रिमिलियरच्या संदर्भात आहे की जे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 2025-26 साठी ग्राह्य असलं पाहिजे, जे तुम्ही अपलोड करणार. तसंच EWS प्रवर्गातील उमेदवार उत्पन्नावर आधारित असल्याने ते सुद्धा 25-26 साठी ग्राह्य आहे अशी नोंद त्यावर प्रमाणपत्रावर ती नोंद असणं गरजेचे आहे. त्यानंतर काही कॅन्डिडेट ज्यांनी जे रिझर्वेशन कॅटेगरीचे होते पण त्यांनी सीटेट भरताना काही कारणाने जनरल कॅटेगरीतून भरलं पण त्यांना 60% न मिळाल्याने त्यांच्या प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. पण असे कॅन्डिडेट जे रिझर्वेशन कॅटेगरीचे होते त्यांच्याकडे सीटेटचा अर्ज करताना जर आरक्षणाचे प्रमाणपत्र असेल तर मात्र त्यांना 55% असेल तरी सुद्धा ते क्वालिफाईड आहे. जरी त्यांच्या प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड असं लिहिलेलं असेल तरी सुद्धा ते क्वालिफाईड आहे जर त्यांना 55% पेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे त्या परीक्षेचा अर्ज म्हणजे या सीटेटचा अर्ज करताना जर जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्यांनी जरी ओपन कॅटेगरीतून भरलेलं त्यांना जरी 60% नाही तरी ते क्वालिफाईड होऊ शकतील. अशा पद्धतीची ही एक खूप जणांची सूचना शंका होती, या शंकेचं निरसन यातून केलेलं आहे. त्यानंतर ज्यांना OTP येत नाही आहे आणि ज्यावेळेस TET त्यांच्या संदर्भातली ही सूचना आहे. ही जी टेटची परीक्षा तर त्यावेळेस 2 मोबाईल नंबर देण्याची सूचना इथे करण्यात आलेली होती आणि जर आपल्याला काही त्या सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसतील आणि त्या OTP येत नसतील तर आपली जी काही अडचण असेल ती आपण या ईमेलवरून पाठवायची. त्या ईमेलला आपण ईमेल पाठवताना आपण त्याच्यासोबत ओळखीचा पुरावा म्हणून यातील एक म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक कागदपत्र, आपला परीक्षा क्रमांक, टेट 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर याच्यासह ह्या एज्युपवित्र 25 या जीमेलवर आपला पाठवायचा आहे. त्याच्यामध्ये विषय लिहायचा आहे, त्या ईमेलचा विषय लिहायचा अपडेट और चेंज मोबाईल नंबर असा विषय टाका. त्याच्यामध्ये नवीन मोबाईल नंबर टाका आणि ही कागदपत्र जोडून याच्यावर करा. म्हणजे अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल अपडेट करून घेता येईल. यानंतर असे उमेदवार जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आहे त्यांना एक वेळेस लाभ देण्यात येईल असं सांगितलंय. त्यांनी जर याचा लाभ घेऊन यापूर्वी पवित्र पोर्टल किंवा अन्य पद भरतीमधून त्याचा एकदा लाभ घेतला असेल तर तो आता घेता येणार नाही. त्यांचा जो मूळ प्रवर्ग आहे रिझर्वेशनचा असेल किंवा खुला असेल तर त्याची सवलत त्यांना मिळेल, मात्र या गोष्टींची सवलत मिळणार नाही. अशा पद्धतीचं हे प्रमाण इथे सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांनी आता मुदत संपत आली होती म्हणून घाईघाईत अर्ज भरले असतील आणि त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर असे जे उमेदवार ते केव्हाही अनसर्टिफाय करू शकतात आणि चुका दुरुस्त करून पुन्हा तो सेल्फ सर्टिफाय करू शकतात. अशा प्रकारची सूचना यात देण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर ही जी मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्या मुदतवाढीची सूचना आपल्याला पवित्र पोर्टलवर दिसतेच आहे. इथे बघा, पवित्र पोर्टलची जी सूचना आहे ती मुदतवाढीची जी सूचना आहे ती इथे दिसते, जी आधी 29 तारीख होती ती आता वाढवून 6/1 पर्यंत नवीन उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे आणि अंतिम करण्यासाठी सगळ्या उमेदवारांना 8/1/2026 ही मुदत देण्यात आलेली आहे.